एका कढईमध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि खरपूस असे भाजून घ्यायचे मिडियम आचेवरती। त्यानंतर 100 ग्रॅम पांढरे तीळ आहेत ते घेतलेले आहेत, हे गावरान तीळ आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे। थंड झालेले शेंगदाणे आहेत त्याचे वरचे टलफर अर्धवट असे काढलेले आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पूड बनवून घेतली आणि एका भांड्यामध्ये व्यवस्थित अशी वतून घेतली। त्यानंतर तीळ सुद्धा टाकून छान अशी बारीक ह्याची पूड बनवून घेतलेली आहे। वेलची पावडर 1 चमचा आणि सुंठ पावडर 1 चमचा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि या ठिकाणी 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। 2 चमचे पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि या गुळावरती बबल्स आले का हे जे आपण कूट बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये मिक्स केलं। एका ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि वाटीच्या साह्याने छान असे थापून घेतलं, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। आणि ओलसर आहे तोपर्यंत याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, जसं की चौकोनी शेप मध्ये किंवा डायमंड शेप मध्ये तुम्ही ह्या वड्या आहेत ते पाडून घेऊ शकता। पाहू शकता तुम्ही मस्त अशी शेंगदाण्याची आणि तिळाची वडी तयार झालेली आहे। अगदी खुसखुशीत अशी ही वडी तयार होते। नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।